तोंडामध्ये टाकताच विरघळणारी आपण जरासा वेगळ्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी बनवते. अर्धा लिटर दूध आणि मलई 1 वाटी घेतलेली, 1 वाटी साखर, 4 विलायच्या आणि 2 नारळ. पाठीमागचा काळा जो साल असते ती काढून घ्यायची. सुरीने बारीक काप करायचे. दूध, साखर, विलायची आणि खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक मसाला वाटतो असं बारीक करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून हे पूर्ण सुक्क करून घ्यायचं. आता खाली काळं होऊ नये म्हणून जेव्हा ते सुक्क होत येतं तेव्हा तवा ठेवायचा, त्यावरती कढई ठेवून 10 मिनटं ते सुक्क करून घ्यायचं. एका ताटाला आपल्याला बर्फी सेट करायला ठेवायची. त्यानंतर त्याला तूप लावून घ्यायचं आणि सेट करायला ठेवायची. साधारणतः 5-6 तास थंड व्हायला ठेवायची. थंड झाल्याच्या नंतर अशा काप करून घ्यायचं. काप अशा काढून घ्यायच्या आणि वरनं तुम्हाला सजावटीसाठी तुम्ही इथे काजू बदाम काहीही लावू शकता. बघू शकता एकदम पांढरं शुभ्र अशी आपली ओल्या नारळाची बर्फी बनून तयार.